15 रन्स यायला पाहिजे. या ओव्हरमध्ये 10 ते 15 रन्स जर आले तर नक्कीच मॅचमध्ये व्यवस्थित राहू शकेल गजानन स्फूर्ती सावंतवाडा टीम. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर तन्मय पाटील राऊंड विकेटने. हो, इनसाइड आउट शॉट, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे, अतिशय चांगला कॅच घेतोय तिथला फिल्डर आणि अशा प्रकारे हा पहिला विकेट जातोय योगेश याच्या रूपाने. बॅटर लवकरात लवकर आतमध्ये जा. बघितलं ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू, ह्या चेंडूला छेडछाड करण्याचा प्रयत्न केला आणि बॅटचं एज लागल्यानंतर शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये शतरक्षक मोनिश कोणती चूक करत नाही. त्याच्या हातामध्ये जेल देऊन फलंदाज फेल होतोय. संघाची धावसंख्या 3. पहिला धक्का लागलाय. आता मैदानाच्या आत न्यू बॅटर इन, नवीन फलंदाज गेलाय अतुल ठाकरे. पहिला मॅच खेळत असताना मॅन ऑफ द मॅचचा किताब कालच्या दिवसात ज्याला मिळाला होता तो खेळाडू अतुल ठाकरे मैदानाच्या आत उतरलाय. तर तन्मय चांगली गोलंदाजी, मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. गोवा येथील सांगम प्रीमियर लीग ही स्पर्धा सुद्धा तो खेळताना आपल्याला दिसला होता. हा बॉल हाफ ट्रॅकर, चेंडूला उडवलं लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, शतरक्षक तैनात, त्याच्या हातामध्ये जेल विसावलाय. विकेटचं पतन गॉन. आले आले बघा भाजपवाले आले, या जाई साथीलाई बघा देवेंद्रही आले. हो आले रे आले आले बघा भाजपवाले बाहेरचा बॉल आपण बघितला, फोर्स करायचं होतं, लॉंग ऑनचा एरिया क्लिअर करायचं होता, मात्र लॉंग ऑनचा एरिया क्लिअर करू शकला नव्हता. निशांक पाटील त्या ठिकाणी उभा होता. अप्रतिम कॅच घेतला निशांक याने. 2 विकेट आतापर्यंत मिळवतोय निश्चितच तन्मय पाटील. टीमचा स्कोर फक्त आणि फक्त 3 रन्स 4 बॉलच्या समाप्तीनंतर. आणखीन 51 5 बॉल झालेले आहेत, 2 विकेट गेलेले 3 रन्सवर. पुन्हा एकदा तन्मय पाटील आपल्या बॉलिंग मार्कवर. हो, यावेळेस बघितलं आपण लेग स्टंप सोडून जाणारा बॉल. पंच परशुराम पाटील सर यांचा इशारा होतोय की हा वाईट बॉल आहे. एक अतिरिक्त रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो 4 वर 2 विकेट. खरोखरच इथे डावेशी सोडून जाणारा चेंडू आहे. स्ट्राईक इनकडे डावखुऱ्या त्याचा खेळाडू आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा खराब लाईन आणि लेंथ गोलंदाजाची. सोयर मारा केलाय. नियंत्रण नव्हतं, भन्नाट वेग असून चालत नाही, नियंत्रण असायला हवं. हा आणखीन एक वाईट बॉल. धावसंख्येत बदल, धावसंख्या 5. लेफ्ट हँडर आल्यामुळे थोडसा लाईन मध्ये मिस्टेक होताना दिसते. यावेळेस हलक्या हाताने फक्त खेळला तो मिडॉनच्या दिशेने. मोनिश त्या ठिकाणी आहे, फक्त सिंगल मिळेल या बॉलवर. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचतो. स्कोर बरोबर 6 रन ओव्हरची सुद्धा होते समाप्ती. 3 ओव्हर मध्ये आता ही मॅच जिंकण्यासाठी आणि चॅम्पियन बनण्यासाठी गजानन स्फूर्ती सावंतवाडा टीमला 50 रनची अंकी आवश्यकता. 18 बॉल 50 रनची आवश्यकता चॅम्पियन बनण्यासाठी. संदीप 18 बॉल 50 धावांची गरज आहे. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. सूर्यनारायण देव सुद्धा आपल्यापासून निघून गेलाय. या कारणानं मीटिंग करताना सर्वजण एकत्रित येऊ नका. नंबर विनंती असेल त्रिमूर्ती स्पोर्ट्स नागल संघाला. स्वप्नील पाटील अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, चांगले खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना दिसत आहेत. खास करून तन्मय याच्याकडे जो अनुभव आहे तो अनुभव आपल्याला बघायला मिळतो आणि स्वप्नील जो मोठमोठ्या स्पर्धा खेळतोय त्या स्पर्धेचा अनुभव त्याच्या पाठीमागे. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये 50 धावांची गरज आहे. इक्वेशन सिच्युएशन कठीण आहे, काही घडू शकतं. टेनिस क्रिकेट मध्ये आपल्याला 12 बॉल मध्ये अर्धशतक आपण पाहिलंय, 11 बॉल मध्ये सुद्धा अर्धशतक होताना बघितलंय. 18 बॉल आणि जिंकण्याकरता 50 धावा हव्या आहेत. मी करेन, माझ्यामध्ये क्षमता आहे, असंच करावं लागेल फलंदाजाला. इथे हा चेंडू चुकलाय, हा फलंदाज बीट होतोय. जसे चेंडू निर्धाव जातील तसा दबाव फलंदाजी करणाऱ्या गजानन स्फूर्ती सावंतवाडा संघावर येईल. हेमंत आता पुन्हा एकदा धाव फलकावर काही परिणाम होताना दिसत नाही. बॅटिंग करायला लागेल, अतुलने बॅटिंग करावी लागेल. अतुल घ्या बाहेर या वेळेला वाईटचा इशारा अंपायर घोडेकरांचा. एक अतिरिक्त रन मिळते. 1 रनने स्कोर मध्ये बदल होतोय. स्कोर जातोय 7 वर. एका बाजूला नॉन स्ट्रायकिंग कडे खेळाडू वैभव धूम आहे, ज्यांनी 87 धावांची खेळी कालच्या दिवसात 3 सामन्यांमध्ये साकारले. फुलटॉस बॉल एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. बॅकवर्ड फॉरवर्ड स्कोर लेग मध्ये चेंडू केला, एकदम आली. दुसरे धावे करता फलंदाज वेगाने धावतोय. बघता बघता विकेटचं पतन होतंय. हा फलंदाज होतोय बाद.
गॉन. डीजे 16 बॉल आणि 16 बॉल मध्ये 48 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज किरण धूम एक अतिशय चांगला प्रभाव टाकणारा खेळाडू. येस नक्कीच. आता दोन्ही सुद्धा धूम ब्रदर्स आपण बघतोय विकेटवर आहेत आणि कालच्या दिवसामध्ये जशी धूम धडाकेबाज बॅटिंग केली होती दोन्ही बॅटरने त्याप्रमाणे ही बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. 16 बॉल शिल्लक आणि रन पाहिजे जिंकण्यासाठी 48 रन. 16 बॉल 48 रन. प्रत्येक बॉलवर हवाई सफर करावी लागेल तरच ही मॅच जिंकू शकेल सावंतवाडा टीम. आउटसाइड एज विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. आणखीन एक विकेट. गोल्डन डकवर आउट होतोय किरण धूम. थोडासा बाहेर निघाला चेंडू होता आणि त्याला चिडलं गेलं. बॅटचं हलकसं चुंबन घेऊन सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. हा लागलाय फलंदाजी करणाऱ्या संघाला चौथा धक्का. 4 गडी बाद गजानन स्फूर्ती सावंतवाडा कामन संघाची धाव संख्या धावफलकावर आहे ती फक्त आणि फक्त 8 धावा. 9 बॉल शिल्लक आहेत. 9 बॉल मध्ये जिंकण्याकरता अजून विचार जर आपण केला तर 48 धावांची गरज. सरळ बॅटचा वापर केलाय. 1 धाव पूर्ण केली. कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. एका धाबेची धावसंख्येत बदल आणि धावा लागल्या जात आहेत. 4 बाद 9 56 धावसंख्येचा पाठलाग करताना जबरदस्त बॉलिंग केलेली आहे. फिल्डिंग अप्रतिम केलेली आहे या स्पोर्ट नागरी टीमने आजच्या दिवसामध्ये आणि नक्कीच फायनल पर्यंत प्रवेश मिळवलेला आणि फायनल मध्ये सुद्धा जबरदस्त परफॉर्मन्स करताना दिसतो त्या स्पोर्ट नागरी टीम. चॅम्पियन बनण्याच्या दिशेने वाटचाल आहे त्या स्पोर्ट नागरी टीमची. चांगला स्क्वेअर कटचा फटका गॅप मध्ये आहे. डीपिश पॉइंटच्या दिशेने बॉल बाउंडच्या बाहेर जाईल. 4 रनसाठी चौकार. या खेळाडूने त्याचा पसंतीचा फटका इथे दाखवलाय. डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक कुणी नव्हता आणि सरळ चेंडू सीमारेषेला स्पर्श करतोय. 4 धाव मिळत आहेत. पहिल्या चेंडूला फेस करताना फलंदाज वैभव धूम याला. संघाची धाव संख्या 13. जिंकण्याकरता 56 धावांचं टार्गेट. पाठलाग करताना धाव संख्या 13. अजूनही 43 धावा या पडवाव्या लागतील हा मॅच आपल्या खिशात घालण्याकरता. ओहो क्लीन बॉल्ड कृपा उद्ध्वस्त दांडी गुल. चेंडू टाकलाय गोलंदाजाने. पॉवरफुल गॉन. या ठिकाणी आपण बघितलं वैभव धूम जोपर्यंत बॅटिंग करत होता प्रेक्षक थांबले होते. जसा वैभव धूम आऊट झाला प्रेक्षकांनी सुद्धा आपली जागा सोडलेली आहे आणि त्यांना सुद्धा कळून चुकलेलं आहे की आता हा सामना पूर्णपणे झुकलेला आहे तो टीआर स्पोर्ट नागले टीमच्या बाजूने. हेमंत तरी सुद्धा 4 मॅच मध्ये या फलंदाजाने 27 बॉल मध्ये 91 रन्स बनवलेत. अफलातून ब्रिलियंट. जबरदस्त बॅटिंग चॉक करत होता यॉर्कर डिलिव्हरीला. मात्र मिडल स्टंपवर ऑफ होता. सरळ बॅटने चॉक करायला पाहिजे होतं. चॉक करण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारे क्लीन बॉल स्वरूपाने आउट झाला होता बॅटर वैभव धूम. बॉलिंग मार्कवर 12 बॉल 43 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. पहिला बॉल लेग ब्रेक होता. हवेत बॉल आहे. 2 फिल्डर येतात मात्र 2 फिल्डरच्या मध्ये हा बॉल पडतोय. 2 रनसाठी प्रयत्न आहे आणि 2 रन पूर्ण. तिसऱ्या रनचा सुद्धा प्रयत्न होईल की काय मात्र नाहीये. फक्त 2 रनवर समाधान मानतात दोन्ही सुद्धा बॅटर. 2 रन स्कोर जाऊन स्कोरबोर्डवर 15 रन. सहज सोपा झेल टिपायला हवा होता. 1 फुल 2 माली असं म्हणायला काय हरकत नाही आणि त्यांच्याकडूनही चूक झाली. त्याचबरोबर या 2 धाबा 2 धाबेची धावसंख्येत बदल. धाबा लागल्या जातात त्या 15 धाबा. अजूनही जिंकण्याकरता 41 रन्स हवे आहेत. गोलंदाज तयार. या चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमारेषे पार. आर पार दमदार शानदार डोलदार वजनदार हा आलाय षटकार. बिगी हे बघितलं आपण. फुल केलं होतं या बॉलला. सरळला बाउंड्रीच्या बाहेर खाऊ खाण्याच्या दिशेने 6 रनसाठी षटकार.
दिनेश बाबर याच्या बॅटमधून हा फटका येतोय आणि दिनेश बाबर हा सुद्धा एक चांगला बॅटर आहे. टीमचं टोटल जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 21 रन 21. आणखीन ही मॅच जिंकण्यासाठी रन हवे आहेत ते 35. बॉल शिल्लक आहेत 10 बॉल शिल्लक. 10 बॉल मध्ये 35 शकता. फ्लाय दिली, हाफ वॉलीला घेतला लॉंग ऑफच्या दिशेने. रोजी 46 बॉल खाली. चांगली फिल्डिंग आजच्या दिवसामध्ये मला वाटते 6 ते 7 कॅच घेतलेले आहेत रोजी 46 याने. आउट होतो बॅटर दिनेश. काही चांगला झेल टिपलाय आणि 46 आकड्याचा काही रास आहे ते सुद्धा त्याला विचारावं लागेल. कारण आज सकाळपासून चांगलं काम केलंय. शतरक्षणामध्ये एकही चूक या खेळाडूच्या माध्यमातून होताना दिसली नाही. धावपैकावर धापा लागला जात आहे. हेमंत 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21. पुढचा बॉल घेऊन येतो गोलंदाज निशांक. त्याच्या कोट्यातील 4था बॉल. समोर नवीन फलंदाज. हा चेंडूला वाट बघितली, त्याच्यानंतर वाट लावली. चेंडू मिड विकेट पट्ट्याबाहेर. सीमारक्षक दर्जेदार षटकार. बिग बिग बिगी. अप्रतिम शॉट. लेग ब्रेक होता. अगेन्स्ट टर्न हुक केलं होतं या बॉलला. डीप मिड विकेटच्या दिशेने बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. पुन्हा एकदा हा षटकार दाखवून दिलेला आहे की पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. 29 धावा अजूनही हव्या आहेत. होऊ शकतायत. मी करेन. कारण क्रिकेटच्या मैदानामध्ये आपल्या जवळचा आपला मित्र कोण, तर तो आपला आत्मविश्वास. इथे आत्मविश्वास प्राप्त करावा लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. यस नक्कीच. निशांक पाटील पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द स्टंपनी बॉलिंग करेल मयूरसाठी. पुन्हा फ्लाईट दिली होती. लेग ब्रेक बॉल यावेळेस मिस होतोय. स्विंग अँड मिस. डॉट बॉल. मिडल स्टंपच्या दिशेने मारा ठेवलाय. वळवला चेंडूला. लेग ब्रेक चेंडू केलाय आणि हा लेग ब्रेक केलेला चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर निघतोय. सतावलं या चेंडूला फलंदाजाने गोलंदाजाने. पुढचा बॉल. ओ आता एक चांगला चेंडू पुन्हा ऑफ स्टंपवर पळून खेळायचा प्रयत्न केलाय. याच बरोबर 3 षटकं समाप्त होत आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 56 धावसंख्येचा पाठलाग करत असताना गजानन स्फूर्ती सावंतवाडा संघाची धावसंख्या आहे ती 27 धावा. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये हव्या आहेत 29 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा. कामन शेलार मैदानावरील टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. भारतीय जनता पार्टी चषक 2022. ही गाथा महाराष्ट्राची बलिदानाची त्यागाची. ही गाथा महाराष्ट्राची जनतेच्या कल्याणाची. ही शिकवण शिवरायांची. वेलकम बॅक आलेल्या सर्व मान्यवरांचा, खेळाडूंचा आणि प्रेक्षकांचा आम्ही भारतीय जनता पार्टी वसई पूर्व मंडळ आयोजित भारतीय जनता पार्टी चषक 2022 मध्ये शब्दसुमनाने स्वागत करतोय. हेमंत 6 बॉल 29 धावा. कधी तुझ्या समालोचन कारकिर्दीमध्ये असं दृश्य बघितलं Yes, ज्या धावा झालेत? यस नक्कीच. आमदार चषक रुपेश म्हात्रे यांच्या ट्रॉफीमध्ये 2015 मध्ये हा कारनामा यशपाल मालीच्या बॉलिंगवर जावेद याने केला होता. 29 रनचीच आवश्यकता होती आणि यशपाल मालीच्या बॉलिंगवर जावेद याने 5 षटकार मारले होते आणि सामना विजय करून दिला होता. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम भादवड या ग्राउंडवर. बॉलिंग मार्कवर येतोय सचिन. 6 बॉल 29. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर हा बॉल. नक्कीच एक सिंगल पूर्ण आणि व्हाईटचा सुद्धा इशारा अंपायरचा. 1+1 2 रन्स येतात. आता जी ओव्हर 29 ची होती ती 27 ची आलेली आहे. आणि बघितलं तर या 2 धाव मिळाल्यानंतर आत्मविश्वास वाढेल. कारण इथे तुम्हाला चांगलं काम करावं लागेल. सुगंध देणारी अगरबत्ती संपल्यानंतर सुद्धा त्याची उरलेली राखेचा वापर केला जातोय. यस आणि नक्कीच. त्याला सुद्धा महत्व आहे. नक्कीच नक्कीच चर्चा मी करेन. उदाहरण मी सांगितलं होतं त्यामध्ये जर आपण बघितले त्या मॅच मध्ये अंपायरिंगसाठी विशाल नाईक सर होते. यावेळेस थर्ड अंपायर आहेत पुन्हा सचिन. यावेळेस ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. पुन्हा एकदा थोडंसं असं वाटते की प्रेशर मध्ये बॉलिंग करताना दिसतोय सचिन पाटील. 3 रन एक्स्ट्राच्या रूपाने देतात. आता जर आपण बघितलं इक्वेशन तर 6 बॉल आणि जिंकण्यासाठी रन हवे आहेत ते 26. 6 चेंडू 26 धावा. विस्फोटक खेळ साकारावे लागेल. मेहनत करावी लागेल. जिद्द चिकाटी संघर्ष सर्व काही या मॅच मध्ये पाहायला मिळेल. काय गोलंदाज तयार.
चेंडूला उडवण्याचा प्रयत्न केलाय, विचित्र पद्धतीने चेंडू राहतोय स्लिम डाऊन क्षेत्रामध्ये, एक धाव मिळाली. या एका धाबणीची धावसंख्येत बदल, धावसंख्येत वाढ होतोय आणि धावा लागल्या जात आहेत प्रत्युत्तरादा कळत्या सध्याच्या स्थितीला 31 धावा, 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 25 रनची आवश्यकता. Yes. 5 बॉल रिमेनिंग अँड 25 रन्स रिक्वायर्ड टू विन. 5 बॉलमध्ये 25 रनची आवश्यकता, प्रत्येक बॉलवर 5 रनची आवश्यकता असेल ही मॅच जिंकण्यासाठी. हो, यावेळी चांगला बॉल अपील ऑफ स्टंपच्या बाहेर होता इम्पॅक्ट, त्यामुळे नॉट आउट डिसिजन मात्र एक सिंगल लेग बायच्या रूपाने कंप्लीट करतात दोन्ही सुद्धा बॅटर. 4 बॉल 24ची आवश्यकता असेल ही मॅच जिंकण्यासाठी आणि कामांच्या भूमीवर हा कारनामा शारिक्याने केलेला आहे वसई कोलीवाडा टीमच्या बॅटरने उत्तम टीमच्या समोर खेळत असताना नवीनच्या बॉलिंगवर. अगदी बरोबर. 2017 मध्ये आपण RFC ट्रॉफी मध्ये हा पराक्रम पाहिला होता. या चेंडूला बॅटचं एज लागलंय, थर्ड मॅनच्या दिशेने शतरक्षक म्हणून चुकलाय आणि त्याचा फायदा उचलताना 4 धावा मिळत आहेत. वेलकम बाउंड्री, हा आलाय चौकार. बघू शकतात हेमंत, आता 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 20 धावा. यस, 3 बॉल 20 रनची आवश्यकता, 3 षटकार आणि एक्स्ट्रा रन 2 हवे असतील ही मॅच विन होण्यासाठी. काय होईल? सचिन पाटील बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतो समोरच्या एंड कडून. चांगला बॉल या ठिकाणी आपण बघतो, एज लागली होती विकेट किपरच्या हातामध्ये, बॉल कॉट व्हॅन विकेट. या ठिकाणी आणखीन एक विकेट जाते गजानन स्मृती सावंतपाडा टीमची. मन गावामध्ये चालतंय 4-1 संतोष सेलरचं आम्ही सेलरचं नाव. सचिन या खेळाडूने कमाल केली. खरं तर फलंदाज म्हणून तो सुरुवातीला डेब्यू केला आणि गाजला गोलंदाज म्हणून. 9 गडी या टुर्नामेंट्स मध्ये त्याने प्राप्त केलेत. धावफलकावर धावा अजूनही थांबल्यात. धाव संख्या 36. पुढचा बॉल पुन्हा उडवायचं होतं या चेंडूला, चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. आता त्रिमूर्ती नागले समर्थक किती झालेत? 600 झाले, 300चे 600 झालेत हेमंत. यस, नक्कीच अंतिम एक बॉल शिल्लक. एक बॉल मध्ये जिंकण्यासाठी रन हवे आहेत ते 20 रन. शेवटचा बॉल या ठिकाणी बीट होतोय आणि चॅम्पियन बनतोय बीजेपी ट्रॉफीचा टीआर स्पोर्ट नागले टीम. कॉंग्रॅच्युलेशन टीआर स्पोर्ट नागले. झालंय सुरू त्रिमूर्ती ग्रुप नगले भल्यांचा क्रिकेट झालंय सुरू. टकर दादा बॉलिंग कलपो 6 मारू. टकर दादा बॉलिंग कलपो 6 मारू. कॉंग्रॅच्युलेशन. दोन्ही टीमचं आम्ही अभिनंदन करतोय. विजेता उपविजेता आणि आमच्या आयोजकांना विनंती करतोय समोर खुर्च्या लावून घ्या. ज्या ठिकाणी आपण समोर खुर्च्या लावून घ्या. खूप चांगली मजा या स्पर्धेची प्रेक्षकांना लुटले आणि खरं तर अमित दादा